पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता। याला वैतागून लोहारी ग्रामस्थांनी दिनांक 4 जुलै गुरुवार रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। परंतु काल विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता माननीय खोडपे साहेब व कनिष्ठ अभियंता अमित चव्हाण यांनी लोणारी गावाला भेट देऊन समस्या समजावून घेत लवकरच सुरळीत विद्युत पुरवठा केला जाईल असं आश्वासन दिल्यानं उद्याचा रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। आज लोहारी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी वीज ग्राहक आणि ज्यांच्या अडचणी आहेत विजेसंबंधी त्यांची एक बैठक पार पडलेली आहे। 4 तारखेला दिलेल्या रास्ता रोकोच्या नोटीस संबंधी या ठिकाणी आम्ही उपस्थित होऊन सर्व ग्रामस्थांच्या समस्यांचं निराकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि महावितरण संदर्भात जे काही उपाययोजना केल्या जातील करणं आवश्यक आहे हे आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी सर्वांना हमी दिलेली आहे। महावितरणमधील उपलब्ध ठेकेदार असतील, या ठिकाणी फंडिंग असेल, आर्थिक तरतूद असेल, त्याच्या अधीन राहून आम्ही जी सुचवलेली जी कामे आहेत ही मार्गी लावण्याचं या ठिकाणी आम्ही सरपंच वगैरे सर्वांना या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे। तसेच ग्रामपंचायतीला असंही आवाहन केलेलं आहे सर्वांना, वीज थकबाकीदार असतील, आमचे वीज ग्राहक असतील, त्यांनी दर महिन्याचं नियमित वीज बिल भरून महावितरणच्या आर्थिक स्थिती मजबूत केल्यास अधिकाधिक त्यांना चांगली सेवा देता येईल आणि त्यांसाठी करावा लागणारा खर्च हा महावितरणतर्फे केला जाईल। ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठ्याची थकबाकी असेल, स्ट्रीट लाईटची थकबाकी असेल, तीही भरण्याचं आम्ही आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे। तसेच महावितरणचे अधिकारी जे आहेत, वरखेडी कक्षाचे चव्हाण साहेब असतील, तसेच त्यांचे कर्मचारी असतील, यांना या ठिकाणी सूचित केलेलं आहे की सर्वतोपरी दखल घेऊन तात्काळ होणारा विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा आणि जर बिघाड असतील, विजेसंदर्भात काही अडचणी असतील तर वरिष्ठ कार्यालयांकडे पत्रव्यवहार करून किंवा आम्हाला मागणी करून त्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत। झालेला बिघाड तात्काळ अटेंड करून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा आणि सध्याच्या काळात सुरुवातीच्या पावसामुळे वीज, वारा, पाऊस यांच्यामुळे लाईनींवर जो बिघाड झाला त्यामुळे येथील ग्रामस्थांना खूप त्रास झालेला आहे, विजेच्या समस्या निर्माण झालेल्या आहे। परंतु यावर्षी खरोखर बिघाड जास्त झालेले आहेत। 11 kV वाहिन्या आणि गावातील अंतर्गत वीज करणारी यंत्रणा ही बिघाड होऊन लोकांना विजेचा सामना करावा लागला। वीज पुरवठा थोडा अनियमित झाला तरी या ठिकाणी आम्ही गांभीर्याने दखल घेऊन सदर वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व कामं, सुचवलेली कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी महावितरणतर्फे केला जाईल। धन्यवाद। आमच्या लोहारी बुद्रुक, लोहारी खुर्द व आर्वे येथे होणारा विजेचा जो लपंडाव आहे, विजेच्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण होणे आम्ही दिनांक 4/7/2024 रोजी लोहारी बस स्टँडवर रस्ता रोको ठेवलेला होता। परंतु वरिष्ठ अधिकारी महाशय उपकार्यकारी अभियंता खोडपे साहेब व सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब यांनी गावात ग्रुप ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व यांच्या समोपचाराने चर्चेअंती तोडगा निघाला असून जे आवश्यक कामं आहेत, आम्ही जे सुचवलेले कामं होते ते त्यांनी मुदतीत पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं व येणाऱ्या काळामध्ये हा जो विजेचा लपंडाव आहे हा होणार नाही, याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने मार्ग काढू व तुम्हाला कोणताही विजेचा सामना करावा लागणार नाही असे आम्हाला लेखी आश्वासन मिळाल्याने व आमचे कामं मुदतीत पूर्ण होणार असल्याने आमचा दिनांक 4/7/2021 जो रस्ता रोको आंदोलन होतं ते आम्ही रद्द करत आहोत, याची कृपया नोंद घ्यावी। साठी आलेले खोडपे सर, चव्हाण साहेब, राजपूत साहेब व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे मी या वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या समस्या ऐकून घेतल्या व ते निराकरण करण्याची त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात हमी दिल्याने आम्ही आमचा होणारा रस्ता रोको आम्ही मागे घेत आहोत व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, ग्रामस्थांच्या वतीने व गावाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो।